चालू झाली आहे ऑक्टोबर हीट आणि ऑक्टोबर हीटमध्ये डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी आपण काही ना काहीतरी थंड पितो जेणेकरून बॉडीत थंडावा येईल. ताक पितो, लस्सी पितो, आईस्क्रीम खातो. हो, आईस्क्रीम. आता आईस्क्रीम तर आपल्याला माहिती आहे किती फ्लेवरचे आहेत. अमूल आहे, हॅवमोर आहे. पण आज आम्ही एक अशी आईस्क्रीम दाखवणार आहे ज्याची रेसिपी तुम्ही इथे बघू शकता आणि ती किती हायजीन पद्धतीत बनते ते पण इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर बघितलात तुम्ही, आईस्क्रीममध्ये आधी टाकलेलं आहे त्यांनी चितळे दूध. चितळे दुधाची फ्रेश अशी आईस्क्रीम बनवली जाते. आईस्क्रीम मशीनमध्ये ते चितळे दूध टाकल्यानंतर इथे ड्रायफ्रूट क्रशरने क्रश केलेले आहेत. आता तुम्ही विचार कराल ही आईस्क्रीम नक्की बनते कुठली, तर ही आईस्क्रीम बनते आहे रसमलाई आईस्क्रीम. हो, यावेळेला मी तुम्हाला रसमलाई आईस्क्रीम दाखवणार आहे की कशी बनते ते. आईस्क्रीम इथे टाकलेली आहे शिल्ड अशा भांड्यामध्ये आणि त्यावरती टाकलेले आहे रसमलाईचे तुकडे. रसमलाईचे तुकडे टाकल्यानंतर पुन्हा एकावर एक अशी लेअर लावलेली आहे आईस्क्रीमची आणि त्यावरती पुन्हा येतात हे रसमलाईचे तुकडे. म्हणजे ह्या आईस्क्रीम मध्ये भरभरून अशी रसमलाई टाकलेली आहे. आणि ही आईस्क्रीम कुठली आहे तुम्हाला माहिती आहे का? पुण्यामध्ये शिवाजीनगर येथील हिंदवी स्वराज्य इथे ही आईस्क्रीम अशी बनवली जाते. एकदम हायजीन पद्धतीमध्ये तुम्हाला सगळे फ्लेवर इथे मिळतील. तुम्ही बघितलात आता ही आईस्क्रीम पूर्ण तयार झालेली आहे आणि वरून टाकलेले आहे रसमलाईचे तुकडे. रसमलाई बघितलात तुम्ही किती भरभरून टाकलेली आहे ती. आपण रसमलाईची आईस्क्रीम खातो पण आपल्याला माहिती नसते की ती बनते कशी. ते तुम्हाला आम्ही समोर दाखवलेली आहे. रसमलाईचे तुकडे हे एकावर एक आणि एवढे जबरदस्त दिसत आहेत ना, ओहो, मला तोंडाला सिरियसली पाणी सुटलंय. आणि त्यावरती आलेलं आहे ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूटमध्ये त्यांनी टाकलेले आहे पिस्ता. पिस्ता तुम्ही बघू शकता किती जास्त क्वांटिटीमध्ये टाकलेलं आहे ते. असं समोरासमोर तुम्हाला बघायला तर कधी मिळणार नाही. तुम्ही पाहिलात आता या कंटेनरला क्लीन फॉइलने असं टाईट पॅक केलेलं आहे. आता आपली आईस्क्रीम जाणार आहे फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी. आईस्क्रीम सेट होण्याच्या प्रोसेसला फक्त लागतो तो 1.5 तास, पण आईस्क्रीम बनवण्याच्या प्रोसेसला पूर्ण लागतो तो 2 तास. म्हणजे 2 तासात आपली आईस्क्रीम बनून तयार होते. इथे आपली आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता क्लीन फॉइल हा काढलेला आहे आणि आईस्क्रीम इतकी सुंदर दिसते ना. तसंच आम्ही यांच्या शॉपवरती गेलो आणि तिथे ही आईस्क्रीम टेस्ट केली. आईस्क्रीम बघा तुम्ही किती जबरदस्त दिसते ते. आणि आईस्क्रीम बघताच तोंडाला तर पाणी सुटलंच. मित्रांनो, तुम्ही रसमलाई फ्लेवरची तर प्रोसेस होताना बघितलात, पण हे हिंदवी स्वराज्य जे आहे तिथे तुम्हाला 17पेक्षा जास्त आईस्क्रीमचे फ्लेवर मिळतील आणि ते पण एकदम तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जर त्यांना ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डरवर पण ते तुम्हाला आईस्क्रीम बनवून देतील. तर तुम्ही बघू शकता इथे कुठकुठले फ्लेवर आहेत. हे पायनॅपल फ्लेवर आहे, रोज गुलकंद आहे, व्हॅनिला तर सगळ्यांचा फेवरेट आहेच, मिल्क चॉकलेट आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे फरेरो रॉशर आणि हे अमेरिकन ड्रायफ्रूट नट आहे. म्हणजे सगळ्या फ्लेवरचे तुम्हाला इथे आईस्क्रीम मिळतील आणि तुमच्या फ्लेवर इथे आवडीचे तुम्हाला अवेलेबल होतील. तर लवकरात लवकर या, जसा टाईम मिळेल तसा या, पण या.